नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पार्थ हा मानिनीच्या रूममध्ये गेलेला असतो आणि पार्थ मानिनीला म्हणत असतो की आई, अगं सध्या जे काही चाललंय ते काहीच कळत नाहीये. जे ते ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करतंय, परंतु मला मात्र खूपच वाईट वाटतंय. नंदिनी माझी होणारी बायको होती, परंतु आता ती जीवाची बायको आहे हे बघताना मला खरंच खूप वाईट वाटतंय. तेव्हा मानिनी म्हणते की पार्थ, अरे मला तुझ्या भावना कळताय, परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र लवकरात लवकर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ही गोष्ट सारखी लावून धरली तर मात्र तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मागे टाकाव्याच लागतील. जे काही झालं त्यामध्ये कोणाचीही चूक नव्हती, ना तुमची चूक होती ना आमची चूक होती. जे काही झालं ते परिस्थितीमुळे झालं. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी परिस्थितीवरच सोडून द्या. वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलतील. परंतु पार्थ, काव्या जी आहे ती थोडीशी अल्लड आहे. तिचं लग्न करण्याचा अजिबात मूड नव्हता. तिला लग्न करायचं नव्हतं तर तिला शिकायचं होतं. ती थोडीशी लाडावलेली आहे. त्याप्रमाणे नंदिनी मात्र खूप समजूतदार आहे. नंदिनीला काही सांगायची गरजही लागत नाही. जीवा आणि नंदिनी या दोघांचं नातं 100% चांगलंच राहील याची मला खात्री आहे. कारण नंदिनी ही खूप समजूतदार आहे आणि ती आपल्या जीवाला सुद्धा सुधरेल अशी पण मला खात्री आहे. परंतु मला प्रश्न पडतो तो काव्याचा. काव्या ही थोडीशी अल्लड आहे, लहान आहे नंदिनीपेक्षा, आणि त्यामुळे कदाचित तिच्यामध्ये अल्लडपणा जास्त आहे. लवकर ती चिडते, लवकर रागावते, फटकन काहीही बोलून टाकते आणि तिला जसं व्यक्त व्हायचंय तसं ती व्यक्त होते. पण याचा अर्थ असा नाही आहे की काव्या वाईट आहे. काव्या खूप चांगली मुलगी आहे. जे काही आहे ते तोंडावर फटकन बोलून टाकते ती, आणि खरं तर या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर खूप परिणाम झालाय म्हणून कदाचित ती असं वागते. पण पार्थ, आता मात्र तुला तुमच्या रिलेशनमध्ये स्टँड घ्यावा लागेल. तुला आता काहीही करून काव्याचं मन वळवावं लागेल. तुला काव्याचं प्रेम मिळवावं लागेल, तिला प्रेम द्यावं लागेल. आत्ताची तिची परिस्थिती बघता तिला असं वाटतंय की तिला समजून घेणारं कोणीच नाहीये. पण मला असं वाटतं तिचा समजुतीचा पार्टनर तू बनावा. तिने तुझ्यावर निर्धास्त होऊन सगळ्या गोष्टी तुला शेअर कराव्या. हळूहळू तुमच्यामध्ये मैत्री झाली तर हळूहळू तुमच्यात प्रेमही वाढेल. परंतु पहिल्यांदा मैत्री होणं खूप गरजेचं आहे. मानिनी ही पार्थला खूप चांगल्या शब्दामध्ये समजावून सांगत असते. मग पार्थ म्हणतो की आई, आता मी काय करू? मग मानिनी त्याला सांगते की पार्थ, तू एक काम कर, तू काव्याला छान असं एखादं गिफ्ट दे आणि सोबतच तिला एक गुलाबाचं फूल देखील दे. तर पार्थ ठरवतो की ठीक आहे. मग पार्थने आता एक सुंदर असा परफ्यूम आणलेला असतो आणि सुंदर परफ्यूम सोबतच पिवळा गुलाब आणलेला असतो. तो काव्याला लाल गुलाब देत नाही, कारण त्यांच्यामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारचं प्रेम हे फुललेलं नसतं. दोघांमध्ये मैत्री निर्माण करायची असते आणि पार्थ हा त्याच्यासाठीच प्रयत्न करत असतो. आता पार्थ हा काव्यासाठी परफ्यूम आणि पिवळा गुलाब घेऊन आलेला असतो. मग काव्या विचारते की हे कोणासाठी आहे आणि हे माझ्यासाठी का आणलं तुम्ही? मग पार्थ तिला सांगतो की काव्या, हे मी तुमच्यासाठी आणलंय. खरं तर लग्नानंतर मी तुम्हाला काहीच गिफ्ट देऊ शकलो नाही, म्हणून मी तुम्हाला हे गिफ्ट आणलंय. आणि असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. आता काव्याला खूप राग आलेला असतो. काव्या तो परफ्यूमही फेकून देते आणि तो गुलाबही फेकून देते. तिला दोन्ही गोष्टी आवडलेल्या नसतात आणि तिची अजूनच चिडचिड व्हायला लागते. तर दुसरीकडे जीवा हा अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेला असतो. आता त्याच वेळी नंदिनी त्याचे सगळे कपडे छान अगदी बेडवर ठेवते. म्हणजे त्याला कुठला ड्रेस आज घालायचा आहे सगळं काही, त्याचं वॉलेट असेल, रुमाल असेल, घड्याळ असेल, परफ्यूम असेल, सगळं काही एकदम जागेवर असतं. खरं तर जीवाला अशा गोष्टींची सवय नसते. जीवा जेव्हा बाथरूममधून बाहेर येतो आणि समोर बघतो तर त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात. नंदिनीने त्याचा शर्ट, त्याची पॅन्ट अगदी जागेवर ठेवलेलं असतं. तर जीवाला या सगळ्या गोष्टींची अजिबात सवय नसते, कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या असतात. आईने कधीतरी त्याचं कपाट आवरून दिलेलं असतं. त्याला स्वतःहून त्याने कुठलीही गोष्ट केलेली नसते. स्वतःहून ते टापटीपणा त्याच्यामध्ये कधीही आलेला नसतो. कुठेही काहीही आत्तापर्यंत त्याने ठेवलेलं असतं. परंतु आज मात्र सगळ्या गोष्टी त्याला जागेवर मिळालेल्या असतात. ते बघून जीवा हा नंदिनीकडे बघूच लागतो. तर नंदिनी म्हणते की काय झालं, आज तुम्ही हा शर्ट घालाल ना? निळ्या रंगाचा शर्ट असतो आणि त्या निळ्या रंगाचा शर्ट आता नंदिनी जीवाला घालायला सांगते. तर जीवा तिला नाही म्हणू शकत नसतो. आता तिने काढून ठेवलेला असतो म्हणून जीवा तो शर्ट घालून टाकतो.
तर काव्याला आता तिच्या कॉलेजमध्ये जायचं असतं. तिच्या कॉलेजमध्ये तिला काहीतरी काम असतं, त्यानिमित्ताने तिला जायचं असतं. आणि त्यामुळे नंदिनी तिला म्हटलेली असते की काव्या काळजी करू नको, मी येईल तुझ्यासोबत, आपण दोघी मिळून जाऊयात. म्हणून काव्य आणि नंदिनीचं ठरलेलं असतं की त्या दोघीही कॉलेजला जाणार आहेत काव्याचं काम करण्यासाठी. काव्य आता निघालेली असते. पार्थ हा काव्याला म्हणतो की काव्या, तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का? तेव्हा काव्या म्हणते की हो, मला जरा माझ्या कॉलेजमध्ये काम आहे, मी तिकडेच चालली आहे. मग पार्थ म्हणतो की काव्या, हो मी सोडतो ना तुम्हाला. पण काव्या म्हणते की नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, नंदिनी ताई येते माझ्यासोबत, आम्ही दोघी मिळून जातोय. तर पार्थ पुन्हा पुन्हा काव्याला म्हणत असतो की अहो काव्या, मी सोडतो तुम्हाला, चला माझं पण तिकडेच काम आहे, मी तुम्हाला घेऊन जातो तिकडे. परंतु काव्याने पार्थला फटकारलेलं असतं आणि ती त्याला सांगते की मी एकदा नाही म्हटले ना, मला नाही यायचं तुमच्यासोबत, नंदिनी ताई येते ना माझ्यासोबत, आम्ही दोघी जातोय. आता काव्य असं म्हटल्यामुळे पार्थ जास्त डोकं लावत नाही. मग पार्थ म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जाऊन या. त्यानंतर पार्थ हा ऑफिसला निघून गेलेला असतो. मग नंदिनी येते आणि नंदिनी काव्याला म्हणते की चल काव्या, निघायचं का? काव्या म्हणते की हो ताई. आता नंदिनी म्हणते की थांब अगं, जीवा येतोय. तर काव्या विचारते की जीवा का येतोय? नंदिनी म्हणते की अगं, तो आपल्याला सोडवायला येतोय. खरं तर मला आणि जीवाला मंदिरात देखील जायचं होतं आणि तुझंही काम आहे, तर आपण एक काम करूया, आपण तिघेही सोबत जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मंदिरात जाऊया आणि मग तिथून पुढे तसंच आपण तुझ्या कॉलेजवरती जाऊया. तर काव्याला फार वाईट वाटत असतं. काव्य म्हणत असते की नाही नाही, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जण जा, मी नाही येत. कारण काव्याला वाईट वाटत असतं, कारण ती जीवाला फेसच करू शकत नसते, कारण जीवा तिला अजिबातही भाव देत नसतो, अजिबातही किंमत देत नसतो. आणि त्यामुळे काव्याला वाईट वाटतं की ताई आणि जीवा चाललेत. म्हणून काव्य आता गप्प बसते आणि नंदिनीला सांगते की नाही ताई, मी तर नाही येत, तुम्ही जा म्हणून. परंतु नंदिनी म्हणते की अगं काव्या, चल ना, त्याला काय होतंय, आपण सगळे तिघं सोबत जाऊयात. मग असं म्हटल्यावर काव्या म्हणते की ठीक आहे. तेवढ्यातच तिथे आता जीवा आलेला असतो. जीवाने तोच निळ्या रंगाचा शर्ट घातलेला असतो जो नंदिनीने त्याच्यासाठी सिलेक्ट केलेला असतो. तो शर्ट पाहून नंदिनी खूप खुश होते आणि जीवाला म्हणते की थँक्यू जीवा. त्यावर जीवा म्हणतो की का बरं, थँक्यू का म्हणतेस? तर नंदिनी आता जीवाला सांगू लागते की मला खूप छान वाटलं की मी तुमच्यासाठी जो शर्ट काढून ठेवला होता बेडवर, तो शर्ट तुम्ही घातलात, तीच पॅन्ट घातली आणि मला खूप आनंद झाला तुम्हाला असं बघून. असं म्हटल्यावर काव्याला खूप वाईट वाटतं, कारण काव्याने याच्या आधी जीवासाठी एक शर्ट घेतला होता त्याच्या आवडीचा, आणि तोही निळ्या रंगाचा. तर तिला ती गोष्ट आठवत असते की कशा प्रकारे मी जीवाची चॉईस चांगली जपत होते, परंतु आज मात्र नंदिनीताईने ती चॉईस जपली आहे. आज मात्र नंदिनीताईचा हक्क आहे जीवावर, आणि मी त्याच्यावर एवढं प्रेम करून सुद्धा माझा मात्र आता जीवावर काहीच हक्क उरलेला नाही आहे. काव्याला फार वाईट वाटत असतं. आता नंदिनीला याबद्दल काही आयडिया नसते. जीवाही काव्याला बघून नजर चोरत असतो, कारण भूतकाळ त्याला सुद्धा आठवत असतो. मग आता तिघेही गाडीतून निघतात. जीवा आणि नंदिनी हे पुढे बसलेले असतात, तर काव्या ही मागच्या सीटवर बसलेली असते. ज्यावेळी जीवा गाडी चालवत असतो त्यावेळी मात्र काव्याकडे त्याचं लक्ष असतं. काव्या फक्त जीवाकडे बघत असते, कारण तिचा हक्क असतो पुढे बसण्याचा, पण आज तिला मागे बसावं लागत असतं. त्यामुळे तिला फार वाईट वाटतं. नंतर आता सर्वजण मंदिरात जातात. मंदिरात गेल्यानंतर काव्या तरीसुद्धा जीवाकडेच बघत असते. जीवाने तिच्याशी बोलावं अशी तिची खूप इच्छा असते, परंतु जीवा मात्र तिच्याशी काही एक बोलत नाही. मग आता जेव्हा काव्या पायऱ्या चढायला जाते त्यावेळी तिचा पाय घसरणार असतो, परंतु जीवाने तिला पकडलेलं असतं, सावरलेलं असतं. जीवाने तिला पकडल्यामुळे तिला वाटतं की जीवा आता कुठेतरी माझा विचार करतोय, किंवा याने मला पकडलं म्हणजे याच्या मनात माझ्याबद्दल काळजी आहे. परंतु त्याचवेळी जीवाने काव्याला बाजूला देखील करून टाकलेलं असतं. नंदिनी काव्याला सांगते की अगं काव्या, जरा हळू चल ना. मग आता तिघेही मिळून मंदिरात जातात. तिघेही मिळून मंदिरात गेल्यानंतर काव्याला आणि जीवाला दोघंही एकत्र पंडितजी आता पूजा करायला सांगतात. गुरुजींनी त्यांना पूजा करायला सांगितलेली असते. दोघंही मिळून पूजा करतात आणि गुरुजींनी नंदिनीला आशीर्वाद सुद्धा दिलेला असतो की अखंड सौभाग्यवती भव.
त्यामुळे काव्याला फार वाईट वाटत असतं. आज त्या ठिकाणी मी असायला हवी होती, त्या ठिकाणी आज माझी ताई आहे म्हणून काव्य ते बघूच शकत नसते. कारण गुरुजी आता जीवा आणि नंदिनी यांना सगळे विधी पूर्ण करण्यासाठी सांगत असतात. नवरा बायको म्हणून जे काही रिच्युअल्स असतात ते सगळे करायला सांगत असतात आणि त्या गोष्टी काही काव्या बघू शकत नसते. काव्याला खूप त्रास होत असतो. त्यामुळे काव्य आता डायरेक्टली तिथून निघून जाते. काव्य ठरवते की आता मी यांच्यासोबत पुढे नाही जाऊ शकत. मग काव्य आता रस्त्याने चाललेली असते, एकटीच चाललेली असते. आता तिचा कॉलेजमध्ये जाण्याचा मूडही राहिलेला नसतो. एकटीच निघालेली असते रस्त्याने, गाड्या वगैरे काही बघत नसते, फक्त जीवाचा विचार करत असते. नंदिनी ताई त्याच्यासोबत वावरत आहे, तिचा त्याला त्रास होत असतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत काव्या पुढे पुढे जात असताना आता अचानक एक गाडी येते आणि काव्याला ती धडकणार असते, परंतु लगेच ब्रेक दाबला जातो आणि त्या गाडीमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून पार्थ असतो. कारण पार्थने लांबूनच काव्याला रस्त्यावर बघितलेलं असतं आणि मग त्याला विचार येतो की याचा अर्थ काव्य रस्त्यानेच चालली आहे. मग तो काव्याकडे येतो, काव्याला म्हणतो की अहो तुम्ही अशा रस्त्याने का चाललाय आणि तुम्हाला गाडी नाही भेटली आहे का, रिक्षा वगैरे नाही भेटली आहे का? तर काव्या म्हणते की नाही मी रिक्षानेच जाणार होते, पण इथपर्यंत पायी पायी चालले. पार्थ म्हणतो की अहो पण तुम्हाला रिक्षाने जायची पण काय गरज आहे, मी तुम्हाला तसंही सकाळी बोललो की आपण दोघेही गाडीमध्ये जाऊयात, परंतु तुम्ही नाही म्हटलात. आता मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये, तुम्ही चला बरं माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता. पार्थने जबरदस्तीने काव्याला सांगितलेलं असतं की नाही आता तुम्ही गाडीमध्येच बसा. मग काव्य आता पार्थ सोबत गाडीमध्ये बसलेली असते, परंतु ती पार्थ सोबत पुढे नाही बसत तर मागच्या सीटवर जाऊन बसलेली असते, कारण तिला अजिबात इच्छा नसते पार्थ सोबत पुढे बसायची. पार्थ आता काव्याला विचारू लागतो की काय झालं, तुम्ही असं रस्त्यावरनं का फिरत होतात, तुम्हाला रिक्षा भेटली नाही का, तुमचं कॉलेजचं काम वगैरे झालं का? मग आता काव्य ही पार्थला सांगू लागते की ॲक्च्युली झालं असं की मी आणि जीवा आणि नंदिनी आम्ही तिघेही गेलो होतो, परंतु जीवा आणि नंदिनी ह्या दोघांनाही मंदिरात पूजा होती, त्यामुळे मी तशीच निघून आले. मग हे ऐकल्यावर पार्थ म्हणतो की तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की तुम्ही निघून आलात म्हणून? तेव्हा काव्या म्हणते की नाही, मी अचानकच निघून आले, कारण ते विधी चालू होते आणि मला लवकरात लवकर पोचायचं होतं म्हणून मी निघून आले. पार्थ म्हणतो की अच्छा ठीक आहे. मग पार्थ म्हणतो की ठीक आहे, लवकरात लवकर त्यांना सांगणं गरजेचं आहे. मी त्यांना सांगतो की लगेचच तुम्ही घरी निघून या म्हणून. मला एक काम करा काव्या, की तुमच्या फोनवरनं मला जीवाला कॉल लावायचा आहे, त्यामुळे मला तुमचा फोन द्या. असं म्हटल्यावर काव्य आता घाबरते, कारण जीवाचा कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी काव्याकडे सेव्ह असतो आणि त्यावरनं खूप सारे कॉल मेसेजेस झालेले असतात. त्यामुळे आता काव्याला टेन्शन येतं की जर मी पार्थच्या हातामध्ये फोन दिला तर मात्र आमचा भूतकाळ हा पार्थच्या समोर येईल. त्यामुळे आता तिला काही गोष्टी रिव्हील करायच्या नसतात, म्हणूनच ती ठरवते की नाही आता पार्थला काही कळता कामा नये. लगेचच काव्य आता फटाफट फोनमधले जे काही मेसेजेस असतात, चॅट असतात, सगळ्या डिलीट करून टाकते आणि मग ती पार्थच्या हातामध्ये फोन देते. पार्थच्या हातात फोन दिल्यावरती पार्थ आता काव्याच्या फोनवरनं जीवाला कॉल करतो. आता जीवाला कॉल केल्यावर जीवाला काव्याचा कॉल येत असतो, त्यामुळे जीवाला अजून चिडचिड होत असते. काव्याचा कॉल आहे म्हणून जीवा कॉल कट करून टाकतो, तर पार्थ पुन्हा एकदा इकडनं कॉल लावतो. जीवा पुन्हा एकदा घेतो. काही बोलणं न ऐकता जीवा आता फटाफट बोलायला लागतो. जीवा आता काव्या समजून असं म्हणायला लागतो की कशाला फोन करतेयस, कळत नाहीये का, फोन घेत नाही याचा अर्थ कुठल्या तरी कामामध्ये असेल, सारखं फोन करून इरिटेट करायची काही गरज आहे का, असं आता जीवा जोरात ओरडून बोलत असतो. तर पार्थ विचार करतो की याला काय झालंय, म्हणजे हा असं का बोलतोय आणि एवढ्या रागामध्ये, एवढ्या द्वेषामध्ये, नक्की झालंय तरी काय? मग पार्थ आता जीवाला विचारतो की जीवा, अरे मी बोलतोय पार्थ, एवढ्या रागात का बोलतोयस तू? तेव्हा जीवा म्हणतो की दादा तू आहेस का, सॉरी मला वाटलं की आपला एम्प्लॉई आहे म्हणून मी असं बोललो. आता जीवाने सारवासारव केलेली असते आणि कसं तरी या गोष्टी त्याने मिटवलेल्या असतात, परंतु पार्थला विचार पडतो की मी तर काव्याच्या फोनवरनं फोन केला होता, मग जीवाला एवढं रागवण्याची काय गरज होती, असा प्रश्न पार्थ समोर पडलेला असतो आणि पार्थ त्या गोष्टीचा विचार करत असतो. तर काव्याला ऑलरेडी माहीत असतं की जेव्हा फोन येईल असं जेव्हा बघेल तेव्हा जीवा खूप जास्त चिडचिड करेल आणि खूप राग व्यक्त करेल, हे ऑलरेडी काव्याला ठाऊक असतं. त्यानंतर काव्य आणि पार्थ दोघेही घरी गेलेले असतात. जीवा नंदिनी सुद्धा घरी गेलेले असतात. रात्रीच्या वेळी गुरुजी घरी आलेले असतात.
ऑलरेडी गुरुजींना पार्थ नंदिनीच्या लग्नाबद्दल विचारलेलं असतं, तेव्हा गुरुजींनी सांगितलेलं असतं की हे लग्न काही होणार नाही. आणि त्यामुळे आता ह्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालेलं असतं. आता नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं असतं, पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं. तर ह्या दोघांच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, हे जाणून घेण्यासाठी आता मानिनीने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं. गुरुजी घरी आलेले असतात. मानिनी त्यांना म्हणते की गुरुजी, आता ह्या दोघांचेही लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेले आहेत. दोघंही सुना त्यांच्या मनाविरुद्ध या घरात आलेले आहेत. आता सांगा की हे लग्न टिकणार आहे की नाही टिकणार. त्यावेळी आता गुरुजी पत्रिका बघतात आणि गुरुजी सांगतात की आता काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. पहिल्यांदा लग्नामध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते मात्र आताच्या पत्रिकेत अजिबात नाहीये. त्यामुळे हे लग्न अतिशय छान पद्धतीने टिकणार आहे. संसार पण अतिशय सुंदर होणार आहे आणि दोन्हीही जोडप्यांमध्ये जी काही अंडरस्टँडिंग हवी आहे ती अंडरस्टँडिंग सुद्धा निर्माण होणार आहे. सध्याचा काळ जरा वाईट आहे, सध्याची परिस्थिती वाईट आहे, पण एकदाचा हा काळ सरला ना तर दोन्हीही जोडपे हे अतिशय खुश राहणार आहे. आणि असं म्हणायला काही हरकत नाही की दोघांनाही अनुरूप बायका मिळालेल्या आहेत. एकदम व्यवस्थित दोघांच्याही जोड्या आहे. एकामध्ये जर एक गोष्ट कमी असेल तर दुसरा पार्टनर ती गोष्ट भरून काढतोय. आणि हेच खरं म्हटलं तर सुखी संसाराचं रहस्य आहे. गुरुजींनी आता खुलासा केलेला असतो की जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ यांच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे विक्रम आणि मानिनी मात्र खूपच खुश असतात. परंतु त्यावेळी जीवा आणि काव्य एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की हे गुरुजी नक्की काय बोलताय, नक्की या लग्नाने कोणाचं भलं झालंय. काही कोणाचं भलं झालेलं नाहीये. उलट आम्हाला आमचं प्रेम विसरून हे लग्न करावं लागलंय. आणि त्यातल्या त्यात गुरुजी असं कसं काय बोलू शकतात. जीवा आणि काव्याचे हे प्रश्न असतात. नंदिनी आणि पार्थ मात्र थोडेसे खुश असतात, कारण ते विचार करतात की जाऊ दे, जे काही झालं ते झालं, परंतु हे लाईफ सावरण्यासाठी आता आमच्याकडे टाइम आहे. आणि आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे लग्न चांगलंच होणार आहे, तर उगाचच वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे. त्यापेक्षा आपण हे जर लग्न निभावलं तर खरंच आपण शेवटपर्यंत हे लग्न निभावू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की समोरचा व्यक्ती वाईट नाहीये. म्हणजे पार्थला माहीत असतं की काव्य वाईट नाहीये. काव्याचा सध्याचा स्वभाव पाहता काव्या फक्त फटकन बोलते किंवा रागवते, चिडते, हा तिच्या स्वभावाचा एक भाग आहे, पण ती वाईट अजिबात नाहीये. आणि नंदिनीला सुद्धा ही गोष्ट माहीत असते की जीवा सुद्धा एक खूप चांगला व्यक्ती आहे, ज्याने आत्तापर्यंत मला वाचवत आलाय, तो आत्तापर्यंत माझी बाजू घेत आलाय. आणि त्यामुळे नंदिनी आणि पार्थ दोघंही एकदम बिंदास झालेले असतात. आणि गुरुजींनी सांगितल्यामुळे त्यांना आता बळ मिळालेलं असतं, ते म्हणजे त्यांचा संसार वाचवण्याचं. आणि काहीही करून आता ते त्यांचा संसार वाचवणारच असतात. परंतु जीवा आणि काव्या यांच्यावर मात्र खूप मोठा आघात झालेला असतो. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे काव्याला असं वाटायला लागतं की हे कसं काय शक्य आहे. म्हणजे आता जीवा माझा कधीच होणार नाही का. 1% सुद्धा चान्सेस नाही आहे का की मी जीवाच्या जवळ जाऊ शकते, मी त्याच्यासोबत लग्न करू शकते. त्यामुळे काव्य आणि जीवा दोघंही एकमेकांकडे बघत असतात. खरं तर जीवाला सुद्धा गुरुजींचा हा निर्णय अजिबात मान्य नसतो, परंतु गुरुजींनी त्यांच्या पत्रिका बघून जे काही ठरवलेलं असतं, जे काही पाहिलेलं असतं, त्यानुसार ते फक्त एक संभाव्यता सांगत असतात की असं असं होणार आहे पुढे म्हणून. मित्रांनो, आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे काव्य आणि जीवा या दोघांनीही या गोष्टी निगेटिव्हली घेतल्यात. परंतु नंदिनी आणि पार्थ या दोघांनी आता त्यांचा संसार वाचवण्याचा विडा उचललेला आहे. दोघंही संसार वाचवणार आहे, आपल्या पार्टनरला समजून घेणार आहे, आपल्या पार्टनरला प्रेम देणार आहे. आणि कदाचित जे मोहरे असतात प्रेमातले, ते मोहरे आता पार्थ आणि नंदिनी ठरणार आहे. पार्थ काव्याला, तर नंदिनी ही जीवाला सांभाळून घेणार आहे, समजून घेणार आहे. आणि हळूहळू त्या दोघांचाही समजूतदारपणा बघून काव्या ही पार्थच्या प्रेमामध्ये पडेल आणि जीवासुद्धा नंदिनीच्या प्रेमामध्ये पडेल. कारण त्या दोघांनाही एक जे आयडियल पार्टनर असतात ते आयडियल पार्टनर मिळालेले असतात. ज्याप्रमाणे काव्या ही थोडीशी अल्लड आहे, काव्या ही फटकन बोलते किंवा
काव्या खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणूनच काव्याला तिचा अनुरूप असा पार्टनर मिळालेला असतो, तो म्हणजे पार्थ, जो की सगळ्या गोष्टींमध्ये एकदम व्यवस्थित असतो, परफेक्ट असतो, कामात एकदम छान असतो, सोबतच स्वभावही त्याच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं असतं की जीवा थोडासा अल्लड असतो, कामामध्ये थोडासा कच्चा असतो, जबाबदाऱ्यांचं ओझं त्याला कळत नसतं. परंतु नंदिनीसारखी हुशार आणि समजूतदार बायको त्याला मिळालेली आहे, त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा त्याच्या लाईफमध्ये लवकरच पाहायला मिळतील आणि लवकरच जीवासुद्धा पारच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सिरियलबद्दल? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.